महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गोदावरी नदी आणि नंदिनी नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले। पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गोदाकाठ परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नदीकाठ परिसरात सतत गस्त ठेवण्याच्या, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या, तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। हेवी रेन्सचा तर कालपासून नाशिक शहरामध्ये, ग्रामीणमध्ये सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त, त्याचबरोबर जे आपले डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहेत, कलेक्टर आहेत, कॉर्पोरेशन कमिशनर आहेत, आमच्या सगळ्यांच्या कोऑर्डिनेशननी सर्व सिस्टम्स आणि अथॉरिटीज अलर्ट होत्या आणि कुठल्या ठिकाणी वॉटर लॉगिंग होणार, कुठल्या ठिकाणी घरात पाणी जाण्याची शक्यता आहे, कुठल्या ठिकाणी जे लोक पाणी बघायला येतात त्यांची सुरक्षा, तर ह्या सगळ्या विषयावर काम करणं चालू होतं। त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येणाऱ्या कुंभमध्ये किती पाणी असेल आणि किती पाणी असलं तर आपल्याला काय नियोजन करावं लागेल, तर ह्या बाबतीचं आमचा स्टडी आता चालू आहे। एक रिहर्सल एक प्रकारची चालू आहे आणि कुठले फीडर रूट्स आहेत आणि फीडर रूट्सला कुठे वॉटर लॉगिंग होतं का, किंवा जे घाट आहेत त्या घाटावर किती पाणी सोडलं तर किती घाट शिल्लक राहतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला मग कसा तो बंदोबस्त करायचा किंवा किती लोक सोडायचे, तर ह्याबाबतचं नियोजन आणि एक प्रकारची रिहर्सल म्हणजे ते पोलीसचे सगळे अधिकारी अंमलदार असतील किंवा व्हॉलंटियर्स असतील किंवा बाकी कॉर्पोरेशनचे सर्व यंत्रणा असेल, या सगळ्यांबरोबर आमचा हा सर्व प्रयत्न चालू आहे। सर, त्या शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचले, वाहतुकीचा एक प्रश्न निर्माण होतोय, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपण मार्ग काढतो? या सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी जास्त होत आहे त्या ठिकाणी आमचे लोक कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत। कंट्रोल रूम, पोलीस कंट्रोल रूम आहे, कॉर्पोरेशनचा कंट्रोल रूम आहे, डिझास्टर मॅनेजमेंटचा कंट्रोल रूम ते मॉनिटर करतोय आणि ज्या ठिकाणी पाणी जाईल त्या ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्ट करणं किंवा त्या ठिकाणी जर पाणी साचत असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा काही इन्सिडेंट होऊ नये यासाठी डिप्लॉयमेंट करणं पोलीसची, अशा प्रकारचे आमचे नियोजन चालू आहे। सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल पण असे प्रकार घडले की पूर येतोय, नागरिक त्या ठिकाणी पुराच्या पाण्यात जाऊन सेल्फी काढतात, त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रयत्न करतात की खरं तर नागरिकांनी इथे येऊ नये, मात्र नागरिक काही ऐकायला तयार होत नागरिकांना एक महिना जो पाऊस नव्हता त्यानंतर हा जो पाऊस पडलेला त्यामुळे नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण असू शकतं, पण आमची सर्व पोलीस विभाग आणि सर्व प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना विनंती आहे की आपली जी सेफ्टी आहे, कारण पाणी मोठ्या प्रमाणावर आहे, आपण जर फ्लो बघाल या ठिकाणचा तर खूप स्ट्रॉंग म्हणजे पूर आल्यासारखा फ्लो या ठिकाणी नदीला आलेला आहे आणि अजून तर डॅमचे दरवाजे न उघडता एवढा स्ट्रॉंग फ्लो आहे, तरी आपली काळजी घ्या। शक्यतो जर काही काम नसेल तर घरातून बाहेर पडू नका आणि जर पडायचं असेल तर जे वॉटर लॉक एरिया आहेत किंवा जे नदी पात्र आहे तिकडे जाताना आपली स्वतःची आणि आपल्याबरोबरच्या लोकांची काळजी घ्या। ओके। नागरिकांनी विनाकारण गोदावरी नदीकाठावर गर्दी करू नये, पुराचे पाणी पाहण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी नदीपात्रात उतरू नये, तसेच प्रशासन आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचेही आवाहन नाशिक पोलिसांच्या वतीने करण्यात आलंय। गोदावरी नदीची पाणी पातळी वाढत असल्याने प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे। नागरिकांनी नदीकाठावर अनावश्यक गर्दी करू नये, पुराचे पाणी पाहण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी नदीपात्रात उतरू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षितता जपावी, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा। सर्व यंत्रणा समन्वयाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। महाराष्ट्र बुलेटिनसाठी रमेश साबळे, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।